नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी-आर-टी-आय, बार्टी, आर-टी, सारथी आणि अमृत या 5 योजनांमार्फत विविध स्पर्धा परीक्षांसाठी काय झालेले आहे तर शिष्यवृत्ती योजना सुरू झालेली आहे. याच्यामध्ये अर्ज प्रक्रिया करायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही फॉर्म भरू शकतात. परंतु तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक संस्थेचा ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारचा भरायचा वेगवेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे. त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करा. आपलं 5 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट लवकरच पूर्ण करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1,20,000 रुपयेपर्यंत ही शिष्यवृत्ती तुम्हाला दिली जाणार आहे. याच्याबद्दल डिटेल्समध्ये कागदपत्रे कोणती लागतात ती तुम्हाला इथे बघणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता कोणती संस्था कोणत्या कॅटेगरीला लाभ देते हे देखील तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. टी-आर-टी-आय नावाची जी संस्था आहे तर एस-टी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांना लाभ देते. त्याच्यानंतर बार्टी नावाची जी संस्था आहे एस-सी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांना लाभ देत असते. आणि बार्टीमध्ये दुसरी एक आर-टी नावाची संस्था आहे ती एस-सी कॅटेगरीमधील मातंग समाजाच्या महिला आणि पुरुषांना लाभ देते. त्याच्यानंतर सारथी जी आहे ती मराठा विद्यार्थ्यांना लाभ देते आणि अमृत योजना आहे ती ओपन कॅटेगरीच्या काही या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना याच्यामध्ये शिष्यवृत्ती देत असते. ठीक आहे. आता या ठिकाणी कागदपत्रे कोणकोणती लागतात बघू शकता. ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी यांनी इथे दिलेली आहे. ती कशा प्रकारे आहे तर बघू शकता. महाराष्ट्राचे मधीलच विद्यार्थी याच्यामध्ये लाभ घेऊ शकतात. तर महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. आणि बघू शकता महाराष्ट्राचा रहिवासी आहे, महाराष्ट्रातील डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला असणे गरजेचे आहे. आता बघू शकता जात जमातीचे प्रमाणपत्र म्हणजे जातीचा दाखला कोणाला लागणार आहे, केवळ टी-आर-टी-आय आणि बार्टी, सारथी व आर-टी करिता जातीचा दाखला लागणार आहे. अमृत योजनेसाठी जातीचा दाखला लागणार नाही, ती ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. बाकीच्या या सर्व कॅटेगरीसाठी जातीचा दाखला लागणार आहे. टी-आर-टी-आय, बार्टी, सारथी आणि आर-टी साठी. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र अनुसूचित जमातीचे या ठिकाणी वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी किंवा वैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज केला असेल तर त्याची अर्जाची पोचपावती असणे गरजेचे आहे. फक्त टी-आर-टी-आय साठी जात पडताळणी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी गरजेची असणार आहे. जर फॉर्म भरला असेल कास्ट व्हॅलिडिटी तर त्याची पावती देखील तुम्हाला तिथे चालणार आहे. नंतर तुम्हाला 10वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यानंतर 12वीचे देखील गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लागणार आहे. पदवीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र लागणार आहे पासिंगचं. त्याच्यानंतर तहसीलदार यांच्याकडून निर्गमित केलेला 8 लाख पेक्षा कमी असलेले वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आणि दाखला आर्थिक 2025-26 चा देखील चालणार आहे. ज्याच्यावरती 25-26 लिहिलं आहे तो दाखला लागणार आहे. दिव्यांगत्वाचा दाखला देखील लागणार आहे जर दिव्यांग असं मधून फॉर्म भरायचा असेल तर. त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे, शासनाच्या समक्ष दिलेल्या वेळोविहित केलेल्या नमुन्याला वैध दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र. दिव्यांगांमधून जर फॉर्म भरायचा असेल तर, अनाथमधून भरायचं असेल तर त्याचे प्रमाणपत्र लागू राहील. महिला बाल विकास विभागाकडून आयुक्तालयाने निर्मित केलेला असावा. आणि आता इथं बघू शकता नॉन क्रिमिलियर कोणाला लागते तर सारथी कॅटेगरीच्या संस्थेसाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी येथे लागणार आहे. सारथीसाठी नॉन क्रिमिलियर. त्याच्यानंतर अमृत योजना करता शाळा सोडल्याचा दाखला. अमृत योजनेकरता शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे एल-सी इथे लागणार आहे. ठीक आहे. टी-सी ज्यामध्ये जात नमूद असेल, टी-सी असला ते टाकले त्याच्यामध्ये जात नमूद असली पाहिजे. आणि तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये फॉर्म भरताना जर कोणत्याही प्रकारच्या जर अडचणी येते, जर तुम्हाला येत असतील, जर अडचणी आल्या तर खालील या नंबरवरती दिलेल्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. वेळेमध्ये कॉन्टॅक्ट करायचा आहे. कधी पण कॉन्टॅक्ट करू नका. टी-आर-टी-आयच्या वगैरे सर्व संस्थांचे नंबर इथे आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण व्हिडिओ कशाप्रकारे बनवणार आहे. व्हिडिओ समजा टी-आर-टी-आयचे फॉर्म आहेत. टी-आर-टी-आयचे कोणकोणत्या भरतींसाठी फॉर्म सुटले आहेत. त्याच्यानंतर टी-आर-टी-आयचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा याच्यावरती व्हिडिओ बनवेल. आणि सर्व कॅटेगरीचा अशाच प्रकारचे 2-2 व्हिडिओ जवळ-जवळ 10-15 याच्यावरती आपले व्हिडिओ येणार आहेत. जेणेकरून तुमच्या कोणत्याही प्रकारचा डाऊट याच्यावरती क्लिअर म्हणजे डाऊट सर्व क्लिअर होतील. कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही. ठीक आहे. सर्वांनी सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. 5 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट लवकरच आपल्याला पूर्ण करायचे आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.